व्ह्यूअर्स, आज आपल्या सोबत कॉमन मॅन न्यूज चॅनलचे संपादक बाळ हरदास हे उपस्थित आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत विधान परिषद झालेल्या निवडणुकांबाबत. हरदासजी, आपण ज्येष्ठ शिवसैनिक आहात, बऱ्याच निवडणुका लढवल्या. काल विधान परिषदेचे निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? की ही टेस्ट होती विधानसभेपूर्वी. लोकसभा आणि विधान परिषद महत्वाचे, ती विधानसभा आहे आणि त्याच्यामुळे ही एक टेस्ट होती आणि ती टेस्ट संपूर्णपणे हे महाविकास आघाडीचे नेतृत्व हे पास झाले 100% 1000%. मिलिंद नार्वेकर हे 23 मतांनी निवडून आले. ते येणार होते सगळेच म्हणत, सगळेच पक्ष जे मोठे मोठे नेते, फक्त एकनाथ आणि फडणवीस आणि बावनकुळे हे सोडून सगळेच म्हणत होते. त्याच्यामुळे काय मी बनण्यासारखं काहीच नाही, काय समजले. आणि याच्या अगोदर अफवा होत्या कल्याणमध्ये पण होत्या की फुटणार फुटणार कोणतरी एक मोठा नेता फुटणार आणि यांचं नाव त्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं त्याला काय म्हणतात, मी जी सर्जिकल स्ट्राईक एकदम जबरदस्त. हा दुसरा स्ट्राईक. एक लोकसभा मतदारसंघ कल्याण आणि डोंबिवली आणि आता हा याच असं आहे की महायुतीचे जेवढे उमेदवार होते ते सगळे निवडून आले आणि यात आपलं तुम्ही महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यातले जे जयंत पाटील पडले गेले. तर काँग्रेसचे जे 14 जे मतं एक्स्ट्रा होती त्यातली 7 मते जे आहेत ना त्यांची फुटली. हे बघ, याच्या पहिले मी भाजपची नीती आहे ती सांगतो, कारण त्याचे परिणाम आणि भाजपचे म्हणजे एक अत्यंत हुशार नाव आहे अगदी, म्हणजे खूप मोठे मंडळी हे आहेत, अभ्यासक, विद्यार्थीचे अभ्यासक, सगळ्या क्षेत्रातले एकदम आहे. तर म्हणतो की ना त्यांची माझी भेट झाली होती आणि तुम्ही मला वाटतं बरोबर होती. त्यांनी सांगितलं की याच्या पुढच्या ह्या ज्या निवडणुका आहेत त्या पैशाच्या खेळावर चालणार. तसंच आज गडकरींचं मी मानतो त्यांना अगोदरपासून. त्यांचे 2 कार्यक्रम मी आणि स्वर्गीय दिलीप कपोते यांनी कल्याणमध्ये केलेले आहेत आणि त्यांचे विचार त्यांच्या गाडीत जाऊन आमच्या गाडीत बसून मुंबईपर्यंत ऐकलेले. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी मला आदर आहे आणि त्यांचे विचार ऐकले. तर गडकरींनी आज सांगितले काँग्रेस सारखं वागून जर भाजपवाले चालणार असतील तर पक्ष पुढे जाणार नाही. तसंच झालंय. काँग्रेस म्हणजे काय, त्यावेळेस पैसा पेरला बैल घसरला अशी एक घोषणा मी माझ्या लक्षात आहे. काँग्रेसवाले त्यावेळेस पैसा देत होते आणि तरी पण त्यांना विजय मिळत होता, नंतर नाही मिळाला. मग त्याचे ते हे जे लोक जे आहेत हे त्यामधले माहीर आहेत आणि अत्यंत अभ्यासू हुशार आहे. सत्तेची किंवा आमदार किंवा खासदार किंवा मंत्री होण्याची त्यांना लालसा, ते कधी मागत नाही, मिळते. तर अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ही नीती आहे. किती फोडलं त्यांनी, शिवसेना फोडली. मग याचं मागचं कारण पण असं का, काल जसं चर्चा फोडली पण राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस ऐकून घ्या, काँग्रेसचे महत्वाचे लोक फोडले, मनसे फोडली. त्याचप्रमाणे आता देखील त्यांनी विशिष्ट पक्षाचे फोडले. ते कोण फोडले तुम्हाला माहिती. असं म्हटलं जातं की जनसामान्यांमध्ये यांनी यांना हार स्वीकारावा लागतो
आणि हे जे ना आमदारांना किंवा विरोधक म्हणजे जेवढे यांच्या विरोधात त्यांना दमदाटी करून किंवा पैशाचा दोष आमिष दाखवून किंवा ईडी सीडीचा खेळ दाखवून हे मतं फोडली का काय आता? ते का केलंच ना. हे आता लोकसभेत कल्याण लोकसभेत फिरलोय, 250 कोटी रुपये वाटलेले आहेत. त्याच्यामुळे जर काही करतील. नंतर आता तुम्हाला मुद्दामून सांगतो की जे आता इलेक्शन विधान परिषदेचं झालं आपलं ग्रॅज्युएटचं, उद्धवजींची नीती कोणाच्या लक्षातच येत नाही. त्याला उद्धवजींनी पहिल्यांदा आमचे अत्यंत चांगले आणि अत्यंत पहिल्यापासून हे असलेले उमेदवार पहिले इच्छुक होते, त्यांनी म्हणजे उद्धवजींनी दिलं. आणि उद्धवजींनी दिल्यानंतर काँग्रेसवाल्यांचा हट्ट होता की आम्हाला ही सीट द्या. त्याप्रमाणे त्यांचा हट्ट त्याने पुरवला. त्यांना माहिती आहे पडणार आहे, पण हे किरकोळ गोष्टी युती धर्म म्हणून त्यांनी हे केले. हा, युती धर्म नाही. काँग्रेसची काय ताकद आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी केलं. एखाद सीट हरली म्हणून काय होत नाही, पण ती ताकद कळली. आता त्यांना ताकद कळली, ते कामाला लागले. बरं, ह्या न्यूज चॅनल सुरू करण्याआधी आपण डॉक्टर अशोकजी प्रधान साहेब यांचा आशीर्वाद गेला. आपले थोर बंधू काका हरदास यांचा आशीर्वाद घेऊन सुरू केले या न्यूज चॅनल. एकनिष्ठ शिवसैनिक तसेच महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे अध्यक्ष विश्वनाथ खताते उर्फ बुवा, अप्पा चव्हाण, राजन चांदोरकर, श्याम नायडू व सर्व ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे पदाधिकारी न्यूज चॅनल उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपनेते सुषमाताई अंधारे तसेच उपनेते ज्योतिताई ठाकरे, मार्मिकचे कार्यकारी संपादक मजकर साहेब तसेच कल्याण लोकसभा व भिवंडी लोकसभेच्या संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या भेटीला येत असतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्ट्रॅटेजी काय आहे हे आपल्याला समजते. माझा प्रश्न असा, याची व्याख्या आपल्या समोर किंवा आपल्याकडे निष्ठावंताची शिवसेना याची व्याख्या काय हे जरा तुम्ही स्पष्ट करा. अहो, पहिली गोष्ट म्हणजे मी माजी कुलगुरू डॉक्टर अशोकजी प्रधान हे मी तिथे म्हटले, माझे हे विद्यार्थी देशातले गुरु आहे, त्याच्यात काय प्रश्न येत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेऊन आता विद्यार्थी दशेत मला त्यांचे मार्गदर्शन मिळालंय. डॉक्टर प्रोफेसर गोरेकर जे प्रोफेसर होते मोठे आणि ते देखील मुस्लिम होते, मग त्यांचंही मार्गदर्शन मला होतं विद्यार्थ्यांनी. आणि काका हरदास तर माझ्या घरचे आहेत, ते काय कुटुंब जे आहे आपलं ते आम्ही काय फोडलं नाही. ते मला बोलवत नाहीत किंवा नाही बोलत नाही याचा प्रश्न आहे. मी जातो, आशीर्वाद घेतले आणि करतो त्यांच्या आशीर्वादाने. आणि ही सगळी मंडळी त्यांच्याशी सतत हे तुमचे संपर्क प्रमुख असो की सगळे येत नाही शिवसेना सगळे परत नको ते आहे ते तुम्ही केलं ना, हे सगळे जे येतात त्यांच्याशी चर्चा करूनच पुढे चालतो. त्यामुळे मातोश्रीचं काय धोरण आहे ते मला तिकडे मातोश्रीला काय चाललंय तर काय माहितीच पडत नाही. तुमचे लक्षात मला भेटायला कोण येतात त्याच्यापेक्षाही जास्त आहे की मी कोणाकोणाशी बोलतो आणि कोणाकोणाशी भेटतो, जाऊन भेटतो, तेही महत्वाचं आहे. पण त्याचा उल्लेख मी करणार नाही आणि त्याच्याप्रमाणे जे काय आहे ते करतो. आणि ते निष्ठावंतांची तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर सामनामध्ये हे आपले राज साहेब जे फुटले, राज साहेब आता बोलतो मी, ते फुटले त्यावेळेस बाळासाहेबांची मुलाखत संजय राऊत साहेबांनी घेतलेली आहे. ती 26 तारखेला पहिल्या पानावर अर्धी
ज्या शुभेच्छा मी दिल्यात माझ्यातर्फे ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष महाराष्ट्र राज्य, ती बघा जरा, डोळे उघडा डोळे आणि बघा नी, ही सगळी निष्ठावंतांची व्याख्या आहे. बाकी मी हाताला काय बांधत नाही, निष्ठावंत स्वतःला म्हणूनच घेत नाही. पुढे ज्येष्ठ म्हणजे आता ज्येष्ठ म्हणतात म्हणून म्हटलंय. बरं, खूप चांगले तुम्ही उत्तरे दिली. अजून माझा असा न्यूज रूम मध्ये आल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. पण ते शेवटचं म्हणजे आपल्या हे करण्याआधी जे ना आपल्या कार्यकर्त्यांना काय तुम्ही म्हणजे कार्यकर्त्यांना सांगेल, माझी व्याख्या सांगतो. निष्ठावान मी खरं म्हटलं ते इथूनच एक व्हिडिओ दिलेला आहे. निष्ठावान काही नसतं. आपण आपलं कार्य करावं आणि आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडावी, कुठल्या तक्रारी करू नयेत, आणि आपण जे कार्य करतो त्याच्यावरच आपलं सगळं जे भविष्य असेल ते निष्ठा वगैरे काय म्हणाल ते ठरलेलं असतं. आणि पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कपॅसिटी जी आहे ती माहिती नाही, तर ते जे निर्णय घेतील त्याचं पालन करावं. त्याच्यात किंतु परंतु असंच का तसंच काय, त्याच्यापेक्षा कोण मी भारी का ते भारी करू नका, कारण ते असं काहीच करत नाही. समजलं की नाही? त्याच्यामुळे सगळ्यांना एकच आहे, जे काही घेतलं हलाहल प्राशन करण्याची सवय करून घ्यावी, एवढीच माझी नम्र विनंती आहे. आणि उगाच काहीतरी बडबड जाऊ नका. व्हॉट्सअपवर काय, फेसबुकवर काय बडबडू नका, नाही तर मग मला जे बोलायचं ते मी बोलतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. पुन्हा असेच कुठली तरी चर्चा घेऊन पुन्हा आपण